पॅन आधार लिंकिंगची डेडलाईन जवळ येतेय आणि लोकांमध्ये गोंधळही खूप वाढतोय. अनेकांना वाटतं की आपलं तर लिंक आहे, तर काहींना आठवतच नाहीये की आपण हे केलंय की नाही. याच गोंधळावर आधारित एक खूप मनोरंजक स्रोत आमच्या हाती लागलाय. त्यात रवी नावाच्या एका सामान्य तरुणाची गोष्ट आहे आणि त्या गोष्टीतून या नियमाचे परिणाम आणि त्यावरचे उपाय दाखवले आहेत. हो. आणि आज आपलं काम फक्त ती गोष्ट पुन्हा सांगणं नाहीये, तर त्या गोष्टीच्या आत दडलेले नियम काय आहेत, त्यात काय दावे केलेत आणि यामागचं मोठं चित्र काय आहे, हे समजून घेणं आहे. बरोबर. कारण ही जी लिंकिंगची प्रक्रिया आहे ना, तिच्यात भारताच्या आर्थिक प्रणालीची आणि एका सामान्य माणसाच्या आयुष्याची दिशा बदलण्याची ताकद आहे. अगदी. चला तर मग या स्रोताची थोडी चिरफाड करूया आणि पाहूया की रवीची गोष्ट आपल्याला नक्की काय शिकवते. तर होतं असं की रवीला एक नवीन नोकरी लागलेली असते आणि तो पगार जमा करण्यासाठी बँकेत खातं उघडायला जातो. त्याला वाटतं की सगळं सोपं आहे. पण तिथेच त्याला एक धक्का बसतो. अधिकारी त्याला सांगतात की त्याचं पॅन कार्ड निष्क्रिय आहे. आणि कारण कारण ते आधारशी लिंक नाहीये. प्रामाणिकपणे सांगायचं तर रवीच्या जागी मी स्वतःला सहज इमॅजिन करू शकते. म्हणजे अचानक बँकेत जाऊन कळतं की तुमचं खातंच उघडू शकत नाही. हा विचारच खूप भीतीदायक आहे. ही भीतीच या स्रोताचा मुख्य आधार आहे. कारण पॅन कार्ड निष्क्रिय होणं ही आता केवळ एक तांत्रिक अडचण राहिलेली नाहीये. हो. त्या स्रोतामध्ये फायनान्शियल लाईफ इज स्टक हा जो शब्दप्रयोग वापरलाय, हो, तो खूपच प्रभावी आहे. बरोबर, तो परिस्थितीचं गांभीर्य अगदी अचूकपणे मांडतो. तुमचं केवायसी थांबतं, तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकत नाही, नवीन कर्ज घेऊ शकत नाही. म्हणजे अक्षरशः सगळे आर्थिक व्यवहार ठप्प होतात. अगदी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मिळणाऱ्या पगारावर किंवा इतर उत्पन्नावर जास्त दराने टीडीएस कापला जातो. म्हणजे आर्थिकदृष्ट्या तुम्ही अक्षरशः पांगळे होता. पण सरकार हे इतक्या कठोरपणे का लागू करत आहे? यामागे काही मोठी योजना आहे का? नक्कीच. आणि हे फक्त एक प्रशासकीय काम नाहीये, यामागे एक मोठी आर्थिक दृष्टी आहे. गेल्या काही वर्षांमध्ये काय झालंय की बनावट पॅन कार्ड्स वापरून आर्थिक घोटाळे करण्याचे प्रकार खूप वाढले होते. अच्छा. एकाच व्यक्तीच्या नावावर अनेक पॅन कार्ड्स असायची. या लिंकिंगमुळे काय होईल, प्रत्येक व्यक्तीचं एकच पॅन कार्ड त्याच्या आधारशी जोडलं जाईल. म्हणजे बनावट कार्ड्स आपोआप बाहेर फेकली जातील. बरोबर. आणि दुसरा उद्देश आहे टॅक्स चोरी रोखणं. जेव्हा तुमचं प्रत्येक आर्थिक पाऊल आधारशी जोडलेलं असेल, तेव्हा सरकारला तुमच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा मागोवा घेणं सोपं जाईल. थोडक्यात प्रत्येक व्यक्तीची एक युनिफाईड फायनान्शियल आयडेंटिटी तयार करणं हे सरकारचं मोठं उद्दिष्ट आहे. स्रोतामध्ये एक अतिशय महत्वाची तारीख सांगितली आहे. एक व्हॉइस ओव्हर सांगतो की जर तुमचे आधार कार्ड 1 ऑक्टोबर 2024 पूर्वी बनले असेल तर 31 डिसेंबर 2025 पर्यंत पॅन आधार लिंक करणे अनिवार्य आहे. ही तारीख खूप महत्वाची आहे. हो. आणि या नियमाचे 3 भाग आहेत. पहिला, हा नियम कोणाला लागू आहे? तर ज्यांचं आधार 1 ऑक्टोबर 2024 पूर्वी बनला आहे त्यांना. ठीक आहे. दुसरा, काय करायचं आहे? तो पॅन आणि आधार लिंक करणे. आणि तिसरा, अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025. पण या स्रोतामध्ये याही पुढे जाऊन एक गंभीर इशारा दिला आहे. तो कोणता? म्हणजे आत्तापर्यंत आपण निष्क्रिय किंवा इनऑपरेटिव्ह हा शब्द ऐकत आलो आहोत. बरोबर. पण हा स्रोत सांगतो की डेडलाईन चुकवल्यास पॅन कार्ड केवळ निष्क्रिय नाही, तर ते कायमचं बंद केलं जाईल. बंद? हो. आता निष्क्रिय होणं आणि बंद होणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. निष्क्रिय पॅन कार्ड तुम्ही सध्या ₹1000 दंड भरून आणि प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा सुरू करू शकता. पण बंद होणे हा शब्दप्रयोग थोडा टोकाचा वाटत नाही का? म्हणजे सरकारी नियमांमध्ये सहसा अशी अंतिम भाषा वापरली जात नाही. या स्रोतामध्ये त्यांच्या सेवेची जाहिरात करण्यासाठी अतिशोक्ती तर केली नसेल. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. बंद होण्याचा नेमका कायदेशीर अर्थ काय हे या स्रोतामध्ये स्पष्ट केलेलं नाही. आणि हीच एक मोठी अस्पष्टता आहे. बंद म्हणजे ते कायमचं रद्द होणार का? तसं झालं तर नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करावा लागेल का? जे मिळवणं खूप किचकट असू शकतं. की हा फक्त लोकांना घाबरवण्यासाठी वापरलेला शब्द आहे? यावर हा स्रोत काहीच प्रकाश टाकत नाही. पण एक गोष्ट नक्की, धोका मोठा आहे आणि तो पत्करणं शहाणपणाचं नाही. म्हणजे धोका पत्करण्यापेक्षा वेळेत काम पूर्ण केलेलं बरं. या चक्रव्यूहात अडकलेल्या रवीला त्याचा मित्र एक उपाय सुचवतो. तो त्याला ऑरेंज डिजिटल सेवा म्हणजेच ODS CSC सेंटरमध्ये जायला सांगतो.
आणि इथेच या स्रोताचा रोख समस्येकडून उपायाकडे वळतो. हो, आणि ज्या पद्धतीने हा उपाय सादर केला आहे ते पाहण्यासारखं आहे. ओडीएस सेंटरला एक मदत केंद्र म्हणून नाही, तर एक भरोसे का डिजिटल साथी म्हणून सादर केला आहे. भरोसे का डिजिटल साथी? हो, रवी तिथे पोहोचतो, त्याचं स्वागत होतं, कर्मचारी त्याला सगळी प्रक्रिया समजावून सांगतात आणि काही वेळातच त्याचं काम होतं. ही केवळ एक सेवा नाही, तर एक अनुभव विकण्याचा प्रयत्न आहे. हा अनुभव महत्वाचा आहे, कारण अनेक जण सरकारी वेबसाईट वापरताना गोंधळून जातात. पण इथे मला एक शंका आहे. तुम्ही म्हणालात की ओडीएस हा भरोसे का डिजिटल साथी आहे, पण अशा खासगी केंद्रांवर आपली पॅन आणि आधार सारखे म्हणजे अत्यंत संवेदनशील माहिती देणं कितपत सुरक्षित आहे, यावर स्रोतामध्ये काही भाष्य केलं आहे का? सोयीस्करपणे टाळला गेला आहे. अच्छा. जेव्हा तुम्ही तुमची कागदपत्र अशा केंद्रावर देता, तेव्हा तुमच्या डेटाचा गैरवापर होणार नाही याची खात्री कोण देणार? बरोबर. तुमची माहिती विकली जाऊ शकते किंवा चुकीच्या कामासाठी वापरली जाऊ शकते. त्यामुळे विश्वासार्हता हा खूप मोठा मुद्दा आहे. ही केंद्र सोय नक्कीच देतात, पण त्या सोयीची एक छुपी किंमत असू शकते. मग दुसरा मार्ग कोणता? म्हणजे ज्यांना अशा केंद्रांवर अवलंबून राहायचं नाहीये, त्यांच्यासाठी काय पर्याय आहे? इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाईटवरून हे काम करता येतं का? हो, आणि तोच खरं तर सर्वात सुरक्षित मार्ग आहे. इन्कम टॅक्सच्या ई-फायलिंग पोर्टलवर जाऊन स्वतः हे लिंकिंग करता येतं. अच्छा. प्रक्रिया तशी सरळ आहे. तुम्हाला फक्त तुमचा पॅन आणि आधार नंबर टाकून एक OTP व्हेरीफाय करायचा असतो. मग अडचण कुठे येते? इथे आव्हानं वेगळी आहेत. एकतर तुम्हाला तंत्रज्ञानाची थोडी माहिती हवी, आणि अनेकदा सरकारी वेबसाईट्स हळू चालतात किंवा ऐनवेळी सर्व्हर डाऊन असतो. हो, हे तर नेहमीच आहे. OTP यायला उशीर होतो. त्यामुळे जे लोक फारसे टेक सॅव्ही नाहीत, त्यांना ही प्रक्रिया किचकट आणि डोकेदुखी वाटू शकते. म्हणजे एका बाजूला खासगी केंद्रांवर सोय आहे, पण सुरक्षितेचा धोका आहे, आणि दुसऱ्या बाजूला सरकारी पोर्टलवर सुरक्षितता आहे, पण तांत्रिक अडचणी आहेत. निवड तशी अवघड आहे. अगदी बरोबर. आणि इथेच ODS सारखी केंद्रे यशस्वी होतात. ते या तांत्रिक अडचणी आणि लोकांचा गोंधळ यामधली दरी भरून काढतात. ते लोकांचा वेळ आणि डोकेदुखी वाचवतात आणि त्या बदल्यात ते थोडे सेवा शुल्क घेतात. भारतातल्या एका मोठ्या वर्गासाठी हा एक सोयीचा व्यवहार आहे. हे सगळं पाहता एक गोष्ट लक्षात येते की हा स्रोत केवळ पॅन आधार लिंकिंग बद्दल नाहीये. तो एका मोठ्या बदलाकडे आपलं लक्ष वेधतोय. डिजिटल इंडियामध्ये सरकारी सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचे मार्ग कसे बदलत आहेत याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. बरोबर. आणि या बदलामध्ये खासगी कंपन्यांची भूमिका खूप मोठी होत चाललीये. हां. या स्रोताचा शेवट तर खूप मनोरंजक आहे. रवीचं काम झाल्यावर तो फक्त धन्यवाद म्हणून निघून जात नाही. मग काय करतो तो? तो ODSच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करतो, त्यांच्या Instagram पेजला फॉलो करतो. हो, हे मलाही थोडं वेगळं वाटलं. म्हणजे काम झालं, पण नातं तोडलं नाही. यामागे काय विचार असेल? यामागे एक स्पष्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. त्यानं रवीला फक्त एक ग्राहक म्हणून पाहायचं नाहीये, तर त्याला त्यांच्या डिजिटल परिवाराचा भाग बनवायचा आहे. अच्छा. आज पॅन आधार लिंकिंग आहे, उद्या दुसरी कोणती तरी सरकारी योजना येईल, परवा आणखी काहीतरी. सबस्क्राईब आणि फॉलो करून ते रवीला भविष्यातील सेवांसाठी स्वतःशी जोडून ठेवत आहेत. म्हणजे ही एक प्रकारे ब्रँड लॉयल्टी तयार करण्याची प्रक्रिया आहे. अगदी. ते स्वतःला एक व्यवहार पूर्ण करणारी कंपनी म्हणून नाही, तर लोकांच्या डिजिटल आयुष्यातला एक अविभाज्य मार्गदर्शक म्हणून स्थापित करू पाहतायत. म्हणजे ही फक्त एका समस्येवरची जाहिरात नाही, तर भविष्यातील बाजारपेठेवर कब्जा मिळवण्याचा एक प्रयत्न आहे. बरोबर. खूपच हुशारीने तयार केलेला हा स्रोत आहे. निश्चितच. कारण ते भीती म्हणजे पॅन बंद होण्याची भीती आणि दिलासा म्हणजे आमच्याकडे सोपा उपाय आहे, या दोन भावनांचा खूप प्रभावीपणे वापर करतात. तर या सगळ्या चर्चेतून आपण काही महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करू शकतो. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ज्यांचं आधार कार्ड 1 ऑक्टोबर 2024 पूर्वीचं आहे, त्यांच्यासाठी पॅन आधार लिंकिंगची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 आहे आणि ती गांभीर्याने घ्यायला हवी. बरोबर. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुदत चुकवण्याचे परिणाम गंभीर असू शकतात. स्रोतामध्ये बंद होण्याचा उल्लेख आहे, ज्याचा अर्थ स्पष्ट नसला तरी धोका मोठा आहे. हो. त्यामुळे आर्थिक व्यवहार सुरळीत ठेवायचे असतील तर ही प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे हे काम करण्याचे 2 मुख्य मार्ग आहेत. एक सरकारी पोर्टल, जे सुरक्षित आहे पण तांत्रिकदृष्ट्या किचकट वाटू शकतं, आणि दुसरा खासगी सेवा केंद्र, जी सोयीची आहेत पण तिथे डेटा सुरक्षितेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार आणि जोखमीच्या अंदाजानुसार निवड करायची आहे. आणि चौथा सर्वात मोठा मुद्दा हा आहे की ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे भारताच्या आर्थिक प्रणालीला अधिक पारदर्शक आणि संघटित करण्याच्या मोठ्या योजनेचा एक भाग आहे.
यामागे सरकारची एक स्पष्ट दृष्टी आहे. हम्म. हा स्रोत आपल्याला केवळ एका नियमाची माहिती देत नाही, तर बदलत्या भारतात सरकारी सेवा आणि खाजगी कंपन्या यांच्यात एक नवीन नातं कसं तयार होत आहे याचंही दर्शन घडवतो. या स्रोताने एका व्यक्तीच्या समस्येवर एका विशिष्ट सेवेद्वारे उपाय दाखवला आहे. पण या कथेच्या पलीकडे जाऊन विचार करण्यासारखा एक प्रश्न उरतो. जेव्हा एखादी तांत्रिक प्रक्रिया नागरिकांच्या आर्थिक जीवनासाठी इतकी महत्त्वाची बनते, तेव्हा माहिती आणि मदतीची पोच सर्वांसाठी तितकीच सोपी आणि सहज उपलब्ध असते का? बरोबर. ओडीएस सारखी केंद्र शहरांमध्ये असतील, पण दुर्गम भागातील लोकांपर्यंत अशी मदत पोहोचते का? अगदी. आणि याही पुढे जाऊन जेव्हा सरकारी सेवांसाठी आपण अशा खाजगी मध्यस्थांवर अवलंबून राहू लागतो, तेव्हा आपण एक नवीन प्रकारची पराधीनता तर निर्माण करत नाहीये ना. म्हणजे उद्या जर या कंपन्यांनी मनमानी दर आकारायला सुरुवात केली किंवा त्यांचा डेटा हॅक झाला, तर त्याची जबाबदारी कोणाची असेल यावर विचार करणं आवश्यक आहे.